कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिशा मॅडम, तुम्ही गनीला का मारलं? व्हॉट? ए, तू कोण आहेस ग मला येऊन प्रश्न विचारणारी? निघ चल। मी काय विचारते, तुम्ही गनीला का मारलं? ओ लहान आहे त्यो, तुमच्यावर रागावून बोलला म्हणून मारायचं असतंय का? इथं आल्यापासून बघते हात धुवून मागं लागला तुम्ही आमच्या। तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग माझा राग त्या जास्वंदाच्या रोपट्यावर काढायची काय गरज होती तुम्हाला? ते रोपट फूल देत, त्याचा त्रास बी होत नाही येतो कुणाला। एवढं शिकून काय फायदा आहे? एवढं शिकल्या सवरलेल्या माणसांना साधी एवढी गोष्ट कळत नाही? आणि मला एक सांगा, नोकर आहे ना आम्ही, नोकर आहे ना, मग कशा पायी नादी लागताय आमच्या? ए चुप, मला नाही अक्कल शिकवायची तू। मुळात आहे ना तुझी तितकी लायकी पण नाहीये की तू येऊन मला काहीतरी सांगशील। आणि राहिला प्रश्न त्या प्लांटचा, ते आमच्या बंगलोच्या गार्डन मध्ये शोभून दिसत नव्हतं, अगदी तुझ्यासारखं। तुझ्यासारखंच त्याला उपटून बाहेर फेकून देण्या इतकीच त्याची लायकी होती। आतापर्यंत इथे मी नव्हते ना, त्यामुळे तू आणि तुझी फॅमिली खूप माजलायत, सगळ्यांच्या डोक्यावर बसून फिरताय तुम्ही। पण आता नाही, आता इथून पुढे मी असं होऊनच देणार नाही। आता ना पारू, जरा नीट काळजी घे हा, कारण काय लवकरच तू, तुझा ड्रायव्हर बाप आणि हा स्टुपिड लिलीपुट, तुम्हाला सगळ्यांना मी त्या प्लांट सारखंच असं उचलून फेकून देणार आहे। काय केलं आहे आम्ही? आम्ही तो कुणाला त्रास दिलाय? दिशा मॅडम, आम्ही इथं काम करतो, कष्ट करतो, कुणाच्या आदत मदत बी नसतो। दिशा मॅडम, आम्ही तुमची सेवा करतो कारण तुम्ही आमचे मालक आहात। दिशा मॅडम, माझ्या आईनं आणि माझ्या बानं आमच्यावर संस्कार केलेत, ज्यांचं खातो त्यांच्याशी इमान राखायचं। आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या बानं मला स्वाभिमान सुद्धा शिकवलाय। तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल, आणि आम्ही ऐकून घेऊ असं अजिबात नाही। मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं। पारू, सासू मॉम, कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कुणासमोर बोलायचं याचं जरा भान ठेव। देवी आई, ते माझं रोप मीच सांगितलं होतं उपटायला। दिशा ह्या घरची होणारी सून आहे, ती तिला काय हवं ते करू शकते। आणि तू कोण आहेस तिला जाब विचारणारी? तुझी हिम्मत कशी झाली जाब विचारायची तिला? जाऊ देत सासू मॉम, तिची तरी काय चूक आहे? तुम्ही तिच्या कितीतरी चुका पाठीशी घालून तिला लाडवून ठेवलंय, म्हणून आता ना तिला भान नाही राहिलंय कोणाशी कसं वागायचं याचं। आणि मला तर वाटतं आता काही काळानंतर मला सवय होऊन जाईल जया अशा उद्धट वागण्याची। इट्स ओके, आय एम फाईन। आणि प्लीज सासू मॉम, तुम्ही हिच्या तोंडाला नका लागू, तुम्ही चला बरं आत। बघितलंस का तुझ्या देवी आई? पारू, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही।
आपण कायम आपली पायरी लक्षात ठेवायची. आपल्या समोर कोण आहे त्याच्यापेक्षा आपण काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कशाला त्या मोठ्या लोकांच्या वाट्याला जायचं. तुला माहितीये ना, अहिल्या मॅडम मला भाऊ मानतीयेत आणि त्यांच्याच सुनेला तू ताड ताड बोलून आलीस. विसरलीस का? तू त्यांच्या घरात मोलकरीनेच आणि मी ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर. 7 जन्मात त्यांच्याने आपली बरोबरी होऊ शकत नाही. अगं त्यांचं मन बघ, त्यांच्या मनाचा मोठेपणा बघ. त्यांनी आजपर्यंत तुला आणि मला कधी नोकरासारखं वागवलं नाही. त्याची परतफेड ही अशी करायची का? तुम्हाला मी मागे एकदा सांगितलंय, आता परत सांगतो. त्यांच्या दृष्टीने आपण माती होत, माती. आणि ते आभाळ आहेत, लई अंतर आहे याच्यात, आणि ते आपल्याला तसंच ठेवायचंय. मामा, तुम्ही प्लीज पारूला काही बोलू नका. बघ, ह्या सगळ्यात तिची काही चूक नसणार. आय नो. पारू, मला तुम्ही कशा पायी आला तिथं? मालक आहात ना तुम्ही, आम्ही नोकर आहोत. मग नोकर माणसांच्या उमरेला कशा पायी पाहायला होताय तुम्ही? तुम्ही जा, निघा इथनं. प्रीतम बाबा, मी हात जोडतो तुमच्या समोर. आता तिचं डोकं ठिकाणावर नाहीये. प्लीज तुम्ही जाल का? मी समजून सांगतो तिला. प्लीज मामा, पण प्लीज जाल का? किती तोंड चालतंय? मॅडम बोलवलं? सावित्री, माझी कॉफी कुठे आहे? तुला माहितीये ना मला वेळेत लागते कॉफी. सॉरी मॅडम, रोज पारू आठवण करून देते ना, त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या. पण सांगितले मी येईल इतक्यात. आल्यात. थांबा. सावित्री, या घरात मला एक धड कॉफी पण मिळणार नाहीये का? मॅडम, रोज ती तुमची कॉफी पारू बस. किर्लोस्करांची शिस्त कुण्या एका माणसावर अवलंबून नाहीये. आणि पारू नसेल घरात तर तिची कामं तू करायला पाहिजेस. आणि याआधी पारू नव्हती तेव्हा ही सगळी कामं तूच करत होतीस ना सावित्री? हो मॅडम, मी लक्ष देईन. घेऊन जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.